मी आज महाराष्ट्र परिवहन महामंडळच्या काही मला त्रुटी मिळाल्यात, काहीतरी लूप होल्स आहेत त्याच्यामध्ये, आणि मी ते शोधून काढलेले आहेत. जसं की विकलांग प्रमाणपत्र, बोगस प्रमाणपत्र जी अप्रूव्ड केली जात आहेत त्या अधिकारी जे आहेत, जे महाराष्ट्र BST खात्यामध्ये काम करतात. त्यांचा पॉईंट नंबर 2 याच्यामध्ये की याच्यामध्ये मल्टिपल लॉगिन फीचर आहे. मल्टिपल लॉगिन फीचर काय असतं तुम्हाला सांगतो मी. जेव्हा आपण एका फोनमध्ये एक अकाउंट ओपन केलं तर त्याच फोनमध्ये राहायला पाहिजे. दुसऱ्या अनदर अकाउंटमध्ये जेव्हा आपण दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये जेव्हा ते लॉग इन करतो तेव्हा ते तिकडून लॉग आउट झालं पाहिजे आधीच्या स्मार्टफोन डिव्हाइसमधून, प्रिव्हियस स्मार्टफोन डिव्हाइस बोलतो, त्याच्यातून डिलीट झालं पाहिजे तेव्हा नवीन फोनमध्ये लॉग इन होतं. तर याच्यामध्ये असा कुठलाच फीचर नाही. तुम्ही एका टाइमला 5-6 अनलिमिटेड टाइम्स किती पण, मी लॉग इन करून बघितलंय, तुम्हाला दाखवतो. माझे हे 3 डिव्हाइस आहेत, या तिन्ही डिव्हाइसमध्ये माझं एक अकाउंट लॉग इन आहे. तसंच फोनमध्ये पण दाखवतो. ही दुसरी स्क्रीन आहे. या फोनमध्ये पण माझं चलोचं अकाउंट दिसत आहे. इथे या दोन्ही फोन्समध्ये सेम अकाउंट लॉग इन आहे. आणि दोन्ही ॲपमधून तुम्ही माय तिकीट्समध्ये इथे पण माझं अकाउंट दिसतं. तिन्ही डिव्हाइसमध्ये माझे अकाउंट येत आहेत. आता हे सगळं तुम्हाला कळालं असेल. आता याचं तर 48% हँडिकॅप दिलं आहे. निखिल गत्रे माझं नाव आहे, फोटो आहे, आणि असं करून हे फोटोशॉपच्या AIच्या माध्यमातून बनवत आहेत. आणि आता हे जे सगळं दाखवलं, आता हे तुम्हाला हे डायरेक्ट मी आता BSTच्या ॲपमध्ये जाऊन बसमध्ये चढून तुम्हाला दाखवतो की हे कसं होतं. तर आता तुम्हाला कळालं असेल की हा जो चलो जो ॲप आहे याच्यामध्ये काय काय लूप होल्स आहेत. आता हे लूप होल्स आपल्याला बंद करायचे आहेत. आता याच्यासाठी एकच पर्याय आहे की जे परिवहन मंत्री आहेत आता सध्या महाराष्ट्राचे, प्रताप सरनाईक, यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे. आणि याचा उद्देश काय आहे की जे UDID कार्ड जे पण BSTचे अधिकारी आहेत, जे अप्रूव्ड करतायत, ज्यांचं अप्रुव्हल मिळतंय आणि जे मोफत प्रवास करतायत, काय पूर्ण सिस्टम काम करते, त्या TCला सुद्धा कळत नाहीये की आता जेव्हा आपण ॲप ओपन केलं आणि मग बघतो आपण ते सगळं, तेव्हा त्या हँडिकॅपचा शो होत नाही कुठे की स्पेशल कन्सेशन पास असं म्हणून नाव येतं त्याच्यामध्ये. आणि त्या पासच्या मार्फत आपण तिकीट काढतो. आणि तो एक पास 5 लोक 10 लोक, जसे एका घरामध्ये 5 भाऊ राहतात तर ते 5 भाऊ एक तिकीट वापरतायत, एक पास वापरतायत. प्रत्येक जण एक एक असा लॉग इन करून वापरता येतं. तर ही व्हिडिओचा उद्देश असा आहे की प्रत्येकाने असं हे सगळं काय करायचं नाहीये. की आता तुम्हाला सगळं दाखवलं मी की हे सगळं कसं वर्क करतं. आणि कोणतरी बनवेल असं की UDID कार्ड बनवेल, एक फेक ID कार्ड अपलोड करेल आणि अधिकाऱ्याकडून व्हेरीफाय होईल आणि तुम्ही प्रवास करताल मोफत. तर असा उद्देश नाही हा व्हिडिओ बनवण्याचा. हे जे सिस्टम सगळी मी तुम्हाला दाखवली याचा उद्देश हा आहे की ही सगळी सिस्टम बंद झाली पाहिजे. आणि जे प्रवासी जे खऱ्याने वागतायत आता सध्या मुंबईत राहून आणि जे तिकीट काढतायत प्रवासी, 20 रुपये, 13 रुपये, 17, जे काही त्यांचा प्रवास करतायत, 10 रुपये खर्च करतायत आपले जाण्या येण्यासाठी, आणि जे प्रवासी असे मोफत जे बायपास करतायत ह्या सगळ्या सिस्टमला आणि हे सगळी यूज करतायत, तर हे सगळी बंद झालं पाहिजे. ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तर त्याच्यासाठीच की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे माझा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.